मंडळी, मी मिस्टर प्रोफेसर तुमच्या करिअरचा साथीदार. तर बघा, नुकतीच महाराष्ट्र सिटी तुम्ही थंबनेल बघितलेलंच आहे. जी काही डेट होती ते एक्सटेंड झालेली आहे. ठीक आहे. बघा, ही ऑफिशियल वेबसाईट आहे. आपण ऑफिशियल वेबसाईटमध्ये ओके इथे चेक करू शकतो इझिली आपण. थोडीफार वेबसाईट अपडेट पण झालेली आहे. ओके ओके बघा, ही थोडीफार पहिली जी होती ना ती बॉक्समध्ये होती. थोडी आता वेबसाईट अपडेट झाली. जे लोक रेग्युलरली वेबसाईट बघतात त्यांना कळालंच असेल. ठीक आहे. त्यानंतर बघा, आपण बीटेकच्या सेक्शनला गेल्यानंतर ठीक आहे तुम्ही इथे पण बघू शकता ऑनलाईन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन. हे बघा, ही जी काही डेट आहे ती हे झालेली आहे. आपण ह्या एंटर शेड्यूलवर जाऊन आपण बघूया. ती ग्रीन इंटरफेसमध्ये आहे, त्याच्यामुळे तुम्हाला समजायला एकदम इझी झालं. ठीक आहे. तर बघा, ओके दिस इज द थर्ड पेज. बघा, तुम्ही इझिली बघू शकता ऑनलाईन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग डॉक्युमेंट्स फॉर द ॲडमिशन ऑन वेबसाईट. आता याची डेट म्हणजे 28ला फॉर्म सुरू झाला होता, तर आता ती 11पर्यंत बघा स्टार मार्क आहे, ते चेंज झाली त्याचाच तो अर्थ आहे. म्हणजे या महिन्याच्या जुलै महिन्याच्या 11 तारखेपर्यंत या तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहे. ठीक आहे. त्यानंतर ज्या काही तुमच्या स्क्रुटिनिटी आहे, एक ई स्क्रुटिनिटी आहे आणि एक फिजिकल स्क्रुटिनिटी आहे, तर ही तुम्हाला 12 तारखेपर्यंत या गोष्टी सर्व तुम्हाला करायच्या आहे. ठीक आहे. डिस्प्ले ऑफ द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर द महाराष्ट्र अँड ऑल इंडिया कॅन्डिडेट्स. 15 तारखेला जी तुमची जी काही प्रोव्हिजनल लिस्ट आहे ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 15 तारखेला जनरेट होणार. आणि आफ्टर दॅट ओके ज्या ज्या विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्या असतील त्यांनी ग्रीव्हन्स करायचा आहे 16 आणि 18, म्हणजे या 2 दिवस तुम्हाला 16, 17, 18 3 दिवसात ग्रीव्हन्स करता येते. आफ्टर दॅट ग्रीव्हन्स झाल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे तुमची 21 तारखेला. ओके, म्हणजे 21 तारखेनंतरच जो काही तुमचा कॅप राऊंड पहिला आहे तो तिथं सुरू होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ उपयोगी वाढला असेल त्यांनी नक्कीच या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.